डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण मागील भागात भूतांचा राजा वेताळ याविषयीची माहिती पाहिली होती आणि ही माहिती पाहताना वेताळाचा भाऊ म्हणून भैरवाचा उल्लेख आला होता. आणि भैरव हा एक शिवाचा पुत्र म्हणा किंवा शिवाचा सेनापती म्हणा की संरक्षक असा नेहमी आपल्याला दिसतो. पण तो शिवाचाच नाही तर शक्तीचाही, म्हणजे शक्तीचेही भैरव आहेत. आणि विशेषतः शाक्त संप्रदाय ज्याला म्हणतात त्यातलीच भैरव वेगळे आहेत. शैव संप्रदायाचे भैरव वेगळे आहेत, वैष्णव संप्रदायातील भैरव ही संकल्पना आहे. जसं आता पंढरपूरला विठोबाचं मंदिर आहे, त्याच्या दोन्ही बाजूला काळभैरव, बाळभैरव अशा 2 भैरवाच्या मूर्ती आहेत. जैनांमध्ये भैरवांची संकल्पना फार महत्वाची आहे. तिथे सुद्धा भैरवाला महत्वाचं स्थान आहे. एवढंच नव्हे तर बौद्ध धर्मामध्ये सुद्धा भैरवाचं स्थान आहे. अशा तऱ्हेने भैरव ही संकल्पना किंवा हे एक दैवत, दुय्यम दैवत म्हणून का होईना महत्वाचं आहे. कारण दुय्यम यासाठी की बरेचदा मुख्य मंदिराच्या बाहेर द्वारपाल म्हणून त्याची नियुक्ती केली असते. तो एक प्रकारचा क्षेत्रपाळ आहे. ज्या प्रकारे यक्ष संस्कृतीमधले काही देव किंवा दैवत ही जैन मंदिराच्या बाहेर आवारातच एका दगडाच्या रूपात असतात. कधी कधी त्याची मूर्ती सुद्धा असते आणि त्याला सिंदूर माखला असतो, कारण तो रक्षक आहे असं मानलं जातं. म्हणजे भैरवाचं मुख्य काम रक्षण करणे हे आहे. तर एक भैरव जो भारतात अतिशय प्रसिद्ध आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहू आणि पुढे मग भैरव संकल्पना कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचा विस्तार कसा झाला याविषयी माहिती पाहू. काही वर्षांपूर्वी, साधारणतः 2010 म्हणजे आता 15 वर्ष झाली. 15 वर्षांपूर्वी मी इंदोरला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या ठिकाणी 1-2 माझे मित्र, तसे विद्यार्थी पण आता मित्रच म्हणायला पाहिजे, तर ते राहतात असं मला कळलं. तर अच्युत पद्मावार नावाचे एक वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी औषधाचं फार मोठं काम उभं केलंय, का कारखाना उभारलाय. त्यांचे जे मित्र होते, वर्गमित्र, अबोलकचंद महाविद्यालयात ते शिकत असताना माझे विद्यार्थी होते दोघेही, अनिल सावळे. या दोघांनी भूमितीच्या एका क्षेत्रात मोठं संशोधन केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं नाव जगभर पसरलं होतं. पुढे मग ते स्थायिक झाले इंदोरला आणि त्या ठिकाणी त्यांनी अशा तऱ्हेने आपला उद्योग सुरू केला. तर त्यांनी मला जी मदत केली म्हणजे परिसरही दाखवला पूर्ण इंदोरचा, आणि नंतर उज्जैनला जायची माझी खूप जुनी इच्छा होती, कारण त्या ठिकाणी महाकालेश्वराचं मंदिर आहे, सर्वांना माहित आहे. पण मला मुख्य आकर्षण जे होतं ते भैरवाचं, कारण तिथला भैरव दारू पितो असं आपण ऐकलं असेल. तर आम्ही जेव्हा त्या मंदिरात गेलो, पहिल्यांदा भैरवाच्याच मंदिरात गेलो, पुढे मग महाकालेश्वराच्या मंदिरात गेलो.
तेही महत्वाचंच मंदिर आहे. ज्योतिर्लिंगामध्ये त्याला एक स्थान आहे आणि विशेषतः जे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी ते एक महत्वाचं स्थान मानलं जाते. तर या भैरवाच्या मंदिराकडे आम्ही जात असताना आम्हाला एका झाडाखाली जो चौथरा होता त्या चौथऱ्यावर काही म्हातारे बसलेले दिसले आणि मग त्यांना आम्ही विचारलं की ओ भैरव का मंदिर कहाँ है. तर त्यातला एक म्हातारा म्हणाला ओ बेवडा. तर मला आश्चर्य वाटलं की एखाद्या दैवताला दारुड्या म्हणणं आणि त्याच गावातले लोक म्हणत असतील तर ही गंभीरच बाब आहे. कारण लोक दूरदूरून येतात त्या ठिकाणी त्या दर्शनाला भैरवाच्या आणि मोठ्या प्रमाणात तिथे दारू विकली जाते. जसे फुलं विकले जातात अनेक मंदिरामध्ये, नारळ विकले जातो, उदबत्त्या विकल्या जातात. या सगळ्या पदार्थासोबत त्या ठिकाणी दारूच्या बॉटल या त्या दुकानाच्या बाहेर टांगल्या असतात. आणि 10 रुपयापासून तर 1000-2000 रुपयापर्यंतची दारू त्या ठिकाणी विकली जाते. बॉटल लोक घेतात, भक्त मंडळी. आणि अगदी पाश्चात्य म्हणून त्याला विदेशी दारू म्हणतो ती सुद्धा त्या ठिकाणी विकली जाते. हे सगळं पाहून मला आश्चर्य वाटलं की दैवताचं महत्व आहे की दारूचं महत्व आहे. आणि मग आम्ही त्या मंदिरात गेल्यावर एक गंमत ही झाली की तिथे दारू पिणारा भैरव जो आहे तो दारूच पिईना. त्याच्या तोंडाला त्या पुजाऱ्याने ते लहानशी तपकडी लावली, त्यात दारू भरली होती, पातेलं होतं ते, पण दारू पिईना. आम्हाला असं वाटलं की दोघेही आम्ही असे चिकित्सक, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे आणि स्पष्ट सांगायचं तर नास्तिक. कारण त्यानंतर आम्हाला एक अनुभव छान आला की उज्जैनला आम्ही महाकालेश्वर मंदिरात जेव्हा गेलो तर मोठी झुंबळ उठली होती त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याची. लोक स्पर्श करत होते, महिला होत्या, पुरुष होते. आम्ही दुरून पाहत होतो आणि जे लोक त्या शिवलिंगाला स्पर्श करत होते त्या भक्तांना स्पर्श झाल्याबरोबर तिथले जे स्वयंसेवक होते ते पुढे ढकलत होते. जसं आपण अनेक मंदिरात तिरुपती बालाजीला पाहतो किंवा पंढरपूरच्या विठोबाला पाहतो, अनेक मंदिरामध्ये ढकलणारे स्पेशल लोक असतात, ते कार्यकर्ते असतात. तर आम्ही दुरून हा सगळा प्रकार पाहत होतो. पण त्या कार्यकर्त्यांचं आमच्याकडे लक्ष गेलं आणि ते म्हणाले तुम्ही स्पर्श करा. आता आम्ही काही स्पर्श करायला उत्सुक नव्हतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि थोडे शिकलेले आहे, ती दक्षिणा वगैरे देतील असंही वाटलं असेल त्यांना कदाचित. तर आम्ही काही त्यांचं ते म्हणणं ऐकलं नाही आणि त्याला काही स्पर्श केला नाही. आणि त्या स्पर्शाने आम्हाला काही फारसा आनंद, काहीच आनंद मिळणार नव्हता. कारण तो एक दगडच होता. आमच्या दृष्टीने तो दगड होता. इतरांच्या दृष्टीने तो प्रत्यक्ष साक्षात परमेश्वर असेल. भक्तांच्या त्यांना जो आनंद मिळतो, त्यांना त्यांच्या मनात जी श्रद्धा आहे त्याचे जे फायदे त्यांना मिळत असतील, बरे वाईट, वाईट प्रदेशावर चांगलेच फायदे मिळत असतील, त्यांना आपली दुःख नाहीशी झाली असं वाटत असेल किंवा आणखी इच्छा पूर्ण होतील असंही वाटत असेल. आम्हाला माहित होतं हे काही यांच्या हाती नाही आहे, ह्या दगडाच्या हाती नाही आहे. आम्ही काही त्याला स्पर्श केला नाही. हा अनुभव यासाठी सांगितला की एकीकडे आम्ही त्या शिवलिंगाला स्पर्श करायला तयार नव्हतो, तोच प्रकार या महाकालेश्वर मंदिराच्या आधी आम्ही ज्या भैरवाच्या मंदिरात गेलो तिथला भैरव दारू पिईना. दारू का पित नाही? इतर आमच्या मनात श्रद्धा नाही म्हणून का? कारण आम्ही तर काही दारू दिलीच नव्हती, त्यामुळे प्रश्नच नाही. आमचा काही संबंध त्या भैरवाशी नव्हता तसा. फक्त आम्ही प्रेक्षक होतो सर्वसामान्य. बाकी लोक मात्र श्रद्धेने त्याला दारू पाजत होते. म्हणजे धर्माच्या क्षेत्रात कोणकोणत्या परंपरा असतात. म्हणजे दारूला सुद्धा इतकं पवित्र मानलं जातं, दारू पाजण्याला एक कर्मकांड मानलं जातं, तो भक्तीचा एक प्रकार मानला जातो. हे विसंगतच आहे. कारण इतर माणसं दारू प्यायली आणि गोंधळ घालायला लागली की आपण त्यांना नावं ठेवतो की दारू पिऊन एखादी व्यक्ती तुम्हाला भेटायला आली त्याच्या तोंडाचा वास आला तर तुम्हाला अपमान वाटतो आपला. पण या ठिकाणी चक्क लोक दारूची बॉटल रिचवतायत त्या पातेल्यामध्ये आणि तो दारू पितोय. पण आम्ही गेल्यावर दारू पिणं थांब. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. 9890956695. काय कारण असेल त्याचं कारण स्पष्टच आहे. त्या मंदिराच्याच बाजूला, मंदिराच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला उतारावर एक मंदिर होतं. आणि आता त्याचा शोध घ्यायला पाहिजे अभ्यासकांनी, पण श्रद्धेच्या मुळे लोक शोध घेत नाही किंवा कोणी घेऊ देत नाही.
त्या मंदिरात कदाचित ती दारू साठवली जात असेल आणि साठवण्याची क्षमता संपली की याची दारू पिण्याची क्षमताही संपून जाते. अशा तऱ्हेने एक प्रकारची पाण्याची पाईपलाईन असते तशी दारूची पाईपलाईन हे मंदिर आणि पलीकडलं मंदिर याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याशिवाय दारू पिणं शक्य नाही. म्हणजे हा काही चमत्कार वगैरे नाही आहे, हे कृत्य आहे, लोकांनी केलेली युक्ती आहे लोकांना फसवण्याची, भक्तांना फसवण्याची. भक्तांना काही आपण फसलो असं वाटत नाही. हा भैरव जास्त प्रसिद्ध आहे आणि जगभरातून लोक त्याला पाहायला येतात आणि काही लोक शोध घेतील, नाही घेणार असं नाही, पण अनेकांना तो चमत्कार वाटतो. म्हणून या भैरवाच्या निमित्ताने मी भैरव या संकल्पनेवरच एक लेख लिहिला होता. साप्ताहिक चित्रलेखाच्या असत्याची सत्यकथा या लेखमालेत 2022 मध्ये हा लेख लिहिला, म्हणजे 3 वर्षापूर्वी लिहिला. आणि तिथे गेल्यावर मला हा जो प्रकार अनुभवायला मिळाला, कारण त्या काळातच 2009 ते 11 या दरम्यान मी साप्ताहिक चित्रलेखामध्ये मातृपूजन विश्वभजन नावाचे एक लेखमाला लिहित होतो. तर ह्या लेखमालेत जगातल्या बहुतांश देशामधल्या संस्कृतीमधल्या मातृदेवतांची माहिती मी त्यात लिहिली होती. साधारणतः 106 लेख मी त्यात लिहिले. 2 वर्ष ही लेखमाला चालली. तर त्यात एक ग्रीकांची मातृदेवता अस्तार्ते नावाची, अस्तार्ते नावाची जी मातृदेवता आहे तिचं मूळ हे सुमेरियन संस्कृतीमधल्या एनान्ना या मातृदेवतेत आहे. एनान्ना नंतर मग त्या संस्कृतीमधले लोक जेव्हा बॉबिलोनियामध्ये गेले, जवळ लागूनच हे 2 देश आहेत, आता त्याला आपण इराक म्हणतो, तर तिथे इस्तर नावाची एक मातृदेवता आहे. तिला अतिशय महत्वाचं स्थान आहे, कारण त्यातूनच स्टार शब्द आला. इस्तरचं स्टार झालं. रोमन लोकांनी जेव्हा तिचा स्वीकार केला तिचं नाव ॲस्टोरेस झालं आणि ग्रीकांनी तिचा स्वीकार केला तेव्हा तिचं नाव अस्तार्ते झालं आणि भारतीयांनी स्वीकार केला तेव्हा तिचं नाव तारा झालं. असा हा प्रवास साधारणत 5000 वर्षापूर्वीचा प्रवास हा भारतीय परंपरेशी असा जुळतो. तर त्या अस्तार्ते या मातृदेवतेचं वैशिष्ट्य असं आहे की ती सुद्धा सुफलीकरणाची देवता आहे, शेतीची देवता आहे, पुत्र प्राप्तीची देवता आहे. तर तिच्या उपासनेसाठी भक्त जेव्हा जातात तेव्हा पुजारी काय करतात, तिचे जे स्तन आहे त्यामध्ये दूध भरतात आणि त्या स्तराच्या अग्रावर वर मेण लावतात आणि गरम दूध त्यात ओतल्यानंतर ते मेण वितळतं आणि त्या दुधातून मग बाहेर धारा वाहतात. ज्याप्रमाणे आईच्या स्तनातून मुलांना, बाळाला दूध मिळतं, तसं ही आई आहे सर्वांची आणि सर्वांना ती दूध देते आहे असा देखावा निर्माण करतात. म्हणजे जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी धर्म आहे, ज्या ज्या ठिकाणी श्रद्धा आहे, त्या त्या ठिकाणी अशा तऱ्हेची ट्रिक, अशा प्रकारच्या युक्ती करणारे लोक सुद्धा आहेत. ही एक प्रकारे भाविकांची फसवणूक आहे, पण ते भाविकांच्या लक्षात येत नाही, कारण ते श्रद्धाळू असतात. शिरत म्हणजे विश्वास. शिरत या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो विश्वास आणि धा म्हणजे स्थिर झालेला. स्थिर झालेला विश्वास या अर्थाचा श्रद्धा हा शब्द आहे. म्हणजे श्रद्धेची तपासणी करता येत नाही, त्याची चिकित्सा करता येत नाही श्रद्धेची, म्हणजे ती अंधश्रद्धाच आहे. श्रद्धा ही चांगली असते आणि अंधश्रद्धा वाईट असते असं आपण मानतो, पण दोन्हीमध्ये फसवण्याची व्यवस्था असते, हे आपण लक्षात ठेवावं. तर हे सगळं यासाठी सांगितलं की हा जो भैरव आहे तो पाहला तेव्हा आमच्या मनात प्रश्न आला की अशा तऱ्हेने धार्मिकाची, भाविकांची, भक्तांची फसवणूक होत असेल तर आपण त्याचा उलगडा केला पाहिजे. कारण भैरव अतिशय महत्वाचं दैवत आहे. मी सांगितलं की जैन, बौद्ध, हिंदू, शैव, शाक्त सगळ्या परंपरा, अगदी गणपत्यामध्ये सुद्धा की जेवढे संप्रदाय भारतात होऊन गेले किंवा जे धर्म होऊन गेले, आपण त्याला संप्रदाय म्हणतो पण ते धर्मच आहेत, त्याच्यामध्ये तो रक्षक जो आहे मंदिराचा तो भैरवच असतो. त्याला कधी क्षेत्रपाळ म्हटलं जातं, कधी यक्ष म्हटलं जातं. आणि आम्ही श्रीलंकेत गेल्या वर्षी गेलो होतो तेव्हा तिथले लोक तिथला जो क्षेत्रपाळ होता त्याला भैरवच म्हणत होते. मला खूप आश्चर्य वाटलं की बौद्धांच्या स्तूपाच्या बाहेर जो क्षेत्रपाळ आहे त्याला ते भैरव म्हणतात. भैरव इतका प्रचलित शब्द झालेला आहे. तर कालिका पुराण नावाचं एक तंत्र संप्रदायाचं पुराण आहे, ते जैनांमध्ये आहे आणि हिंदूंमध्ये आहे. त्यात म्हटलं आहे की पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला. म्हणजे ही कथा आपण यापूर्वी पाहिली होती वेताळाच्या संदर्भात. त्याचा जन्म रात्रीच्या 4थ्या प्रहरी झाला असं सांगितलं जातं, कार्तिक वद्य अष्टमीला.
आता कार्तिक महिना आता संपणार आहे आणि आता येणारी जी अष्टमी आहे, या महिन्याची अष्टमी, अमावास्येच्या आधी, त्या अष्टमीला भैरव जयंती साजरी केली जाते. आता हे काम्यव्रत आहे, त्याला म्हणजे काम्यव्रत म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करणारं व्रत, म्हणून याला या दिवसाला कालाष्टमी असं म्हणतात. या वर्षी ती आता येणार आहे, ती तारीख आता आपल्याला शोधता येईल, पण याच महिन्यात ती आहे, नोव्हेंबर महिन्यात आहे. तर भैरवाच्या बद्दलची कथा जी आहे ती अशी आहे, भैरवानी जन्मल्याबरोबर सर्व देवांचं दमन केलं, पण शिवानं त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला, त्याला झाड करून टाकलं. तोच दमनक किंवा तातिरी नावाचा एक वृक्ष आहे. त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचं फळ मिळणार नाही, असा शिवाने शाप दिला. म्हणजे त्याची पूजा करा, म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होतील, अशी माहिती अनेक पुराणांमध्ये आढळते. ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्माला. त्यानं ब्रह्मदेवाची शिवनिंदा करणारं पाचवं मस्तक तोडलं. म्हणजे शिवाचा हा अगदी निष्ठावान भक्त आहे, त्याच्या विरोधात कोणी गेलं त्याला सहन होत नाही, अशा प्रकारच्या कथा आहे. आता ब्रह्मदेवाला त्यांनी अशा तऱ्हेने त्याचं मस्तक तोडलं. ब्रह्मदेव हा ब्राह्मण, म्हणून भैरवाला ब्रह्महत्येचं पातक लागलं. सर्व तीर्थांना जाऊन भैरवाचं जे पातक आहे, पाप आहे भैरवाचं, ब्रह्महत्येचं पाप, ते नष्ट झालं नाही. शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्म्याचं मस्तक जिथं ठेवलं होतं त्या ठिकाणाला आज कपाल मोचन तीर्थ म्हटलं जातं. अशा तऱ्हेने कथानक नवीन तयार झालं, अशी मिथकं तयार होत असतात. आता हे भैरव हे आहे शिवपरिवारातलं महत्वाचं दैवत आहे. इतर धर्मामध्ये पुढे कसं गेलं, काय गेलं, हा आणखी अभ्यासाचा मोठा विषय आहे. आपण जेव्हा जेव्हा तसे संदर्भ येतील तेव्हा तेव्हा त्या भैरवाचे प्रकार, यक्षांचे प्रकार किंवा वेताळाचे सुद्धा प्रकार आहेत ते पाहू. भैरव शब्दाचा जो संस्कृतचा अर्थ आहे तो भित्रा असा आहे, पण जो रक्षण करतो, ज्याच्याकडे शस्त्र आहे, जो अक्राळ विक्राळ आहे, शक्तिशाली आहे, तो भित्रा कसा असेल? म्हणजे हा शब्द जो वापरला भैरवाच्या शत्रूंनी वापरला असला पाहिजे. भीषण असाही या शब्दाचा दुसरा अर्थ आहे, हा आपण घ्यायला पाहिजे. तो भीषण आहे, म्हणजे भीतीदायक आहे, घाबरवतो तो, त्याच्या भीतीने पळून जातात शत्रू, असा एक अर्थ. कारण ज्या कथा त्याच्या आहेत त्या अशा भीषण या अर्थाच्या आहे, आणि त्याच्या ज्या प्रतिमा म्हणजे मूर्ती तयार होतात त्याही भीषण अशा स्वरूपाच्या आहेत. तर भैरव शब्दाचा अर्थ भित्रा असणं शक्य नाही, भीषण हाच त्या शब्दाचा अर्थ आहे. महाराष्ट्रामध्ये भैरी या नावाने एक दैवत ओळखलं जातं, गावामध्ये असतं. भैरव असंही म्हणतात, काही ठिकाणी बहिरोबा म्हणतात. म्हणजे गोव्यामध्ये भैरोबा आहे, बहिरंबुवा, विदर्भात अमरावती जिल्ह्यामध्ये बैरंबुवा आहे किंवा भैरोबा, अशी अनेक नावं आपल्या महाराष्ट्रात या ग्रामदेवतेला आहे. पण त्याचा संबंध शिवाशी जोडला गेला आहे. पुढे या शब्दाचं संस्कृतीकरण झालं आणि भैरव त्याचं रूपांतर झालं. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखाला सुद्धा भैरव म्हणतात. म्हणजे त्याला 5 मुख आहेत, त्यातलं एक मुख हे शिवाचं दक्षिणेकडे आहे, त्याला भैरव म्हणतात. आणि भैरव हा शिवाचा प्रमुख गण असल्याचं सातत्याने पुराणांनी सांगितलंय. शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी भैरवाची पूजा करतात. त्याच्यामुळे भूतबाधा, सर्पदंश वगैरेचा प्रभाव तो नाहीसा होतो असं मानतात. त्याचं वास्तव्य स्मशानात असल्यामुळे राजस्थानातील भोपे त्याची स्मशानात प्रार्थना करून मग भिक्षेला जातात. भोपे म्हणजे तसे पुजारी, पण भिक्षा मागणारे, पण आधी त्यांना भैरवाची पूजा करावी लागते. तेथे कुमारिकांना त्यांच्या देवळात जाऊ देत नाही. त्याच्या कृपेने मूल झाल्यास राजस्थानी लोक त्याचं नाव भैरुदान, भैरुबक्ष अशी नावं ठेवतात. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. तो रागावला तर मुलांच्या माना मुरगाडतो अशी तेथे समजूत आहे. शैव आगम नावाचे काही ग्रंथ आहेत, त्यात 64 भैरवांचे 8 वर्ग असून त्या वर्गाच्या 8 प्रमुखांना अष्टभैरव म्हणतात. तंत्र ग्रंथामध्ये 64 भैरव हे 64 योगिनींचे स्वामी मानले जातात. अष्टभैरवांच्या नावाविषयी बरेच मतभेद आहे, पुराणांनी आपापल्या परिणिती नावं दिली आहेत. संहार वा महासंहार, असितांग,
रुरु, काल, क्रोध, ताम्रचूड, कपाल, चंद्रचूड, रुद्रभैरव, चंड, उन्मत्त व भीषण या नावांपैकी वेगवेगळ्या 8 नावांचा अष्टभैरवात समावेश केला जातो. विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लंबित, देव, उग्र व विघ्न ही सुद्धा नावं आहेत. आणि याला राज शब्द जोडतात. समजा आता विद्याराज, कामराज, नागराज, स्वच्छंदराज अशी राज शब्द जोडतात आणि मग ती यादी त्या सांगितली जाते. शांती कर्म, जिथे काही तुम्हाला दुष्ट आत्म्यांना बाजूला सारायचं असेल की त्या आत्म्यांचा संचार हा नाहीसा करायचा असेल तर शांती कर्म सांगितले. तर ते शांती कर्मामध्ये शैवव्रताच्या उद्यापनात अष्टभैरवांना आहुती दिली जाते. म्हणजे महत्वाचं दैवत आहे. भैरव हे शैव परिवारातील दैवत आहे. याला कोणी शिवाचं रूप मानतात असं पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशाच्या 6व्या खंडामध्ये पृष्ठ 596 म्हटलंय. भैरवाविषयी आणखी ते माहिती देताना म्हणतात, पंजाबात मृत्यूला भिवणारा देव, म्हणजे मृत्यूलाही घाबरवणारा देव म्हणून भैरवाची पूजा होते. महाराष्ट्रात सामान्यतः ग्रामदेवता म्हणून भैरव पूजला जातो. त्याला भैरोबा किंवा भैरोबा म्हणतात. बहुधा प्रत्येक खेड्यात त्या देवाचे ठाणे असते. कधी कधी त्याची मूर्ती असते तर कधी तांदळा असतो. तांदळा म्हणजे दगड आणि त्याला डोळे लावलेले. तांदळा हा शब्द तोंडवळा या शब्दापासून तयार झाला असं मला वाटतं. म्हणजे असं काही पुरावा नाही, पण माझं असं मत झालंय. मुखवटा, तोंडवळा यातून तांदळा शब्द तयार झाला. बहुधा प्रत्येक खेड्यात त्याची मूर्ती असते आपण पाहिलं. आणि ही मूर्ती जर असेल तर ती उभी असते. तिच्या उजव्या हातात डमरू आणि डाव्या हातात त्रिशूल असतो. कटीला सर्पांचे वेष्टन असते, म्हणजे कमरेला. कुत्रा हे त्याचं वाहन आहे. कालभैरव आहे, तसाच एक बालभैरव सुद्धा आहे. त्याच्या नावाने एखाद्या दगडाला शेंदूर फासला असतो. शेंदूर आणि तूप दिले असता बालभैरव संतुष्ट होतो असं म्हणतात. पेरणी व कापणी करण्यापूर्वी गावकरी भैरवाची पूजा करतात. पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोशात दिलेली माहिती आहे. आता ही जी माहिती आपण वाचतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की हे क्षेत्रपाळ दैवत आहे. जसं गणपती क्षेत्रपाळ आहे, नरसिंह क्षेत्रपाळ आहे, हनुमान क्षेत्रपाळ आहे, तसा भैरव सुद्धा क्षेत्रपाळ दैवत आहे. शेतीच्या किंवा गावाच्या रक्षणाकरता ज्यांची योजना झाली आहे, त्याची उपासना केली जाते, अशा दैवतांना क्षेत्रपाळ दैवत म्हणतात. शिवकाळात भैरव हे क्षेत्रपाळ दैवत म्हणून मानलं गेलं असावं. म्हणून रामदासांनी भैरवाची क्षेत्रपाळ या नात्याने आरती केली. ही आरती पाहू आपण. जय जय भैरवा रे, तुझे भजन लागे सदैवा रे. काळा भैरव, बाळ भैरव, टोळ भैरव, बटू भैरव, नाना प्रकारचे विरखार, त्याचा करीत असे भैरी संहार. काळ काळाचाही काळ, महाकाळाचाही काळ, दास म्हणे तो हा क्षेत्रपाळ. क्षेत्रपाळ हा शब्द समर्थ रामदास स्वामींनी भैरवासाठी वापरला. तर आपण यापूर्वी पाहिलं की भूतबाधा झाली असताना किंवा सर्पदंश झाला त्या भैरवाची आराधना करतात. अशा तऱ्हेने भैरव हा सर्वसामान्य माणसाचा साथीदार आहे. काही जण याला शिवाची कृपा असलेला म्हणजे वेताळ असं म्हणतात. असं वेताळाचे 2 प्रकार आपण मागे पाहिले होते की वेताळ आग्या वेताळ वगैरे, ज्वाला वेताळ. पण तसा भैरव हा एक वेताळाचा प्रकार आहे. तसंच भैरवाचा एक प्रकार वेताळ मानला जातो. तर पण भैरवाचा दर्जा वेताळापेक्षा उंच असतो. रात्री हा जेव्हा घोड्यावर बसून फेरी घालायला लागतो तेव्हा त्याच्याबरोबर काळा कुत्रा असतो असे सांगून महादेव शास्त्री पुढे माहिती देतात. जैन आणि मुसलमान लोकही भैरवाला बसतात. म्हणजे निवड हिंदू नाही तर मुस्लिम लोक सुद्धा भैरवाला बसतात. जैन लोक भैरवाला मांसाचा नैवेद्य न दाखवता फळांचा किंवा मिठाईचा दाखवतात. मुसलमान लोक मात्र यती भैरव म्हणून याची उपासना करतात. आता ह्या भैरवाच्या मूर्ती ज्या असतात त्या कशा असतात? भैरवाला आराध्य दैवत म्हणून मानणारे लोक मोठ्या प्रमाणात भारतभर आहेत. महाराष्ट्रातल्या भैरव मूर्ती सामान्यतः नग्न असतात. आपण वेताळाच्या मूर्तीबद्दलही माहिती पाहिली होती की तोही नग्न स्वरूपात दाखवला जातो. त्याचं लिंग मुद्दाम मोठं दाखवलं जातं. अगदी तसाच प्रकार भैरवाच्या बाबतीत आहे. पण भैरवाच्या मूर्ती खूप आकर्षक अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या कमरेला सर्पाचा करदुरा असून गळ्यात नरमुंड माल असते. सापाचे दागिने 4, 8, 12
किंवा त्यापेक्षा अधिक हात त्याचे हात असतात, त्या हातामध्ये तलवार, बाण, त्रिशूळ, दोरी इत्यादी आयुध असतात. त्याला 5 चेहरे दाखवले असतात. हातात नरमुंड, अंगावर हत्तीचे कातडे, चेहरा भयानक, नाक पुढ्या रुंद आणि तोंडाच्या दोन्ही बाजूला सोंडेसारखा पुढे आलेला भाग, अशा स्वरूपातील भैरव नावाप्रमाणे उग्र भासतो, उग्र भैरव आहे. डाव्या बाजूच्या खालच्या हातात नरमुंड असते व त्याच्यातून रक्त ठिपकत असते. हे ठिबकणारे रक्त कुत्री चाटत असतात. भैरवाची मूर्ती आपल्याला दिसली तर त्या ठिकाणी हे लक्षण असतं की त्याच्या हातात एक माणसाचं मस्तक असतं आणि त्यातून पाझरणारं जे रक्त आहे ते चाटणारा कुत्रा खाली दाखवला असतो. त्याला भैरवाचं रूप म्हणून पूजलं जाते, त्याची पूजा होते. यावरून ही दैवत मुळात कापालिक, आपण कापालिकेबद्दल यापूर्वी माहिती पाहिली होती. आणि बौद्धांमध्ये सुद्धा कापालिक हा संप्रदाय कसा होता त्यावर एक वेगळा भागच आपण केला होता. तर कापालिक म्हणजे नरकपाळाला हातात घेऊन भिक्षा मागणे, दारू पिणे, जेवण करणे. आणि हा नरकपाळ जो आहे आपल्या शत्रूच्या कपाळाचा भाग आहे, त्याचं ते मस्तक आहे. म्हणजे शत्रूला अशा तऱ्हेने वापरून घेणे ही एक प्रवृत्ती असणारा एक संप्रदाय आपल्या देशामध्ये होता, कापालिक नावाचा. अजूनही तो सांकेतिक रूपात शिल्लक आहे. अनेक साधू आपल्याला दिसतात कुंभमेळ्याच्या वेळेस, तर त्यांच्या गळ्यात नरकपालाची माळा असते. म्हणजे ही कृत्रिम असते, प्लॅस्टिकची असते, पण ती त्याचे अवशेष आहे. याचा अर्थ भैरव हे कापालिक संप्रदायातलं दैवत आहे. तर शैव आणि शाक्त या दोन्ही संप्रदायामध्ये ते आहे. महाराष्ट्रातील त्याच्या मूर्ती नग्न, तर ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या असतात. तेथील काही मूर्ती 3 डोळे व मिशा असलेल्या, तर काही मूर्ती 3रा डोळा आणि मिशा यांचा अभाव, ते मिशा नसतात आणि 3 डोळे नसतात, पण त्याच्या भोवती उपायन घातलेल्या स्त्रिया असतात, स्त्रिया पूजा करणाऱ्या असतात. भारतीय मूर्तीशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे निपू जोशी यांनी लिहिलेला प्रसाद प्रकाशनाने प्रकाशित केला, त्यात पृष्ठ क्रमांक 170 वर भैरवाची माहिती दिली आहे. त्यात असं म्हटलंय, महाभारतामध्ये वेदज्ञ ब्राह्मणांनी शंकराची घोर अशी मुख्य रूपे मानली. ही 2 रूपेच अनेक प्रकारांनी प्रकट झाली आहेत. शिवपुराणाप्रमाणे भैरव हे शंकराचे पूर्ण रूपे होत. या शब्दाची व्युत्पत्ती भीषण असल्यामुळे भैरव किंवा भरण करणारा हा एक अर्थ आहे. तर भैरव अशा 2 प्रकारे, म्हणजे भरण करणारा आणि भीषण असाही. भरण करणारा म्हणजे पालन पोषण करणारा. गुप्तकालीन भैरवाच्या पाषाण मूर्ती अजून आपल्याला माहित नाहीत, पण शिवाचे घोर किंवा काळ रूप चतुर्मुख लिंगात पाहायला मिळते. चतुर्मुख लिंग असते किंवा 5 मुखाचा लिंग असेल त्या ठिकाणी भैरवाचं एक मुख असते. आता भैरवाचं दर्शन कसं असते त्याबद्दलची माहिती दिली आहे. राजस्थानात भूतपिशाच्यांना ताब्यात ठेवणारे काळा आणि गोरा, म्हणजे काळ भैरव, बाळ भैरव जसं आपल्याकडे आहे तसे त्या ठिकाणी आहे. आणि माघ महिन्यात त्यांचा लोकोत्सव असतो. जसा आता कार्तिक महिना आहे, या कार्तिक महिन्यातली जी अष्टमी आहे येणारी ती भैरव जयंती आहे. तशी माघ महिना, यानंतर मग मार्गशीर्ष येईल, नंतर माघ महिना येईल जानेवारीच्या दरम्यान. तर त्या काळात तिथे एक मोठा उत्सव भरतो राजस्थानमध्ये. मुसलमान लोक यती भैरवाची उपासना करतात आणि भीषण गोष्टींना भिविणारा, जे घाबरवतात त्यांनाच घाबरवणारा, या अर्थाने विष्णू व शंकर यांना भैरव तर्जक म्हटलंय. शंकर आणि विष्णूंना हे नाव दिलंय. कालिका पुराण एक महत्वाचं पुराण आहे तंत्र संप्रदायातलं. त्यात जी कथा आहे त्यानुसार वाराणसीचा राजा व खांडवनाचा निर्माता विजय हा भैरवाचा वंशज होता. भैरव हे धारण करणारे भैरव पुराण, भैरव तन्य इत्यादी ग्रंथ आढळतात. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातल्या बावधन येथे भैरवनाथाची मूर्ती आहे. काल भैरवाला पापभक्षण, आवर्तक, काळराज ही नाव सुद्धा आहेत. काशीत जाताना प्रथम त्याचं दर्शन घ्यायचं, नंतर परतताना त्याच्या नावाचा काळा गड्डा बांधायचा, अशी एक प्रथा आहे. आश्विन, कार्तिक व भाद्रपद वद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचे व्रत केले जाते. म्हणजे आश्विन महिना संपला, आता कार्तिक महिना संपण्यात आलेला आहे. भाद्रपद त्याच्या आधीचा, आश्विनच्या आधी, त्या 3ही महिन्यामध्ये जी वद्य अष्टमी असते तिला कालाष्टमी म्हणतात. शेंद्रू व तूप यांनी संतुष्ट होणारा एक बाल भैरव सुद्धा आहे. म्हणजे काल भैरव आणि बाल भैरव या दोघांमधला फरक या ठिकाणी सांगितलाय. नेपाळमध्ये नेवार नावाचे लोक आहेत. तर हे पाचली भैरवाला वीरभद्राचं रूप मानून त्याची पूजा करतात. सूर्य व शिव यांचे संयुक्त रूप असलेल्या मार्तंड भैरवाची त्रिमुखी मूर्ती असून मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभी 6 दिवस त्याचा
उत्सव चालू असतो, नवरात्र असो किंवा षड्रोत्सव म्हटलाय. दक्षिण भारतातील शैव मंदिराची रक्षक देवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हणतात. राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती असते किंवा तांदळा असतो. पंजाबात त्याला मृत्यूला भिळविणारा देव, मृत्यूलाही घाबरवून टाकणारा असा देव म्हटलाय. भैरव कुत्र्यावर असतो, त्याच्यावर स्वार होऊन राहतो म्हणून त्याला श्वाश्व, कुत्रा ज्याचा घोडा म्हणजे वाहन आहे, अश्व म्हणजे घोडा, असा एक शब्द त्याच्याकरता वापरतात. तो शैव मंदिरांचा द्वारपाल व शक्तीपीठांचा संरक्षक आहे. भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ते निष्फळ मानले जाते. म्हणजे इतकं त्याचं महत्व या धर्मामध्ये आहे. शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याला आवाहन केलं जातं. भैरवाच्या उग्रतेवरून दांडगाई करणाऱ्या माणसाला टोळ भैरव म्हणतात. काही दांडगट लोक असतात, गुंडागर्दी करतात, राडा करतात, अशा लोकांना टोळ भैरव म्हणून महाराष्ट्रात हिणवलं जातं. वज्रयान बौद्ध धर्मामध्ये बोधिसत्व मंजुश्री याचं उग्र वशीकरण रूप म्हणून भैरवाची उपासना प्रचलित आहे. त्याला हरुका, वज्रभैरव आणि यमांतक या शब्दांनी संबोधलं जातं. भारतात आणि श्रीलंका, नेपाळ आणि तिबेट या देशांमध्ये बौद्धांमध्ये तो विशेष करून पूजनीय आहे. भैरवाचं एक रूप जे आहे ते बटुक भैरव, त्याबद्दल आपण माहिती पाहू. भैरवाच्या या रूपाविषयी पंडित महादेव शास्त्री जोशी भारतीय संस्कृती कोशाच्या 6व्या खंडात पृष्ठ 45 वर म्हणतात, शिवाचं हे एक बालरूप आहे. याची सात्विक, राजस व तामस अशी विविध रूप आहेत. त्यापैकी सात्विक रूपाचं ध्यान त्यांनी सांगितलंय कसं करावं. मंत्र आहे, वंदे बालम स्फटिक सदृशम कुंतलोद्भासी वक्त्रम विद्याकल्पैर्ण व मणिमयही किंकिणी नूपुरा देई, अशा तऱ्हेचा हा एक मंत्र आहे. पुढे त्या मंत्राचा भाग असा आहे, दीप्ताकारम विशद वचनम सुप्रसन्नम महेशम हस्ताब्जाभ्याम बटुक मनिषम शूलदंडोद धानम. याचा अर्थ असा आहे, स्फटिक वर्णाचा, केसांनी ज्याचे मुख उल्लसित झाले आहेत असा, नाना प्रकारच्या विद्याही ज्याचे मणिनिर्मित किंकिणी नुपूर इत्यादी अलंकार आहेत असा दीप्ताकृती विकसित मुख, सुप्रसन्न, हातात शूल व दंड धारण करणारा असा बालरूप जो आहे त्या बटुक महेशाला, म्हणजे महेशाचं ते बालरूप म्हटलंय शिवाचं, त्याला मी नमस्कार करतो, असा एक मंत्र आहे. याची राजस तामस व अशी दोन ध्यान आहेत, उग्र आणि भयानक आहेत. उत्तर भारतात भैरवाचं सामान्यपणे भयानक असं तामस रूप आढळतं. त्याच्या हातात खटवांग एक प्रकारचं शस्त्र आहे, शूल म्हणजे त्रिशूल, कपाल इत्यादी वस्तू असून पायात खडावा असतात. तो योगी आहे असं या ठिकाणी गृहीत धरलाय. वाराणसी येथे त्याची एक चतुर्भुज मूर्ती असून त्याच्या उजव्या हातात नरमुंड आहे, गळ्यात व कमरेत कवट्यांच्या माळा आहेत. बटुक भैरवाबरोबर सर्वत्र एक कुत्रा दाखवला असतो. या बटुक भैरवावर एक उपनिषद सुद्धा रचलं गेलं आहे. उपनिषद हे तत्वज्ञानाचे ग्रंथ असतात, तर त्याचं तत्वज्ञान जे काय असेल भैरवाचं ते त्यात मांडलं आहे. तर या उपनिषदामध्ये जी माहिती आहे ते अथर्ववेदाशी संबंधित उपनिषद आहे. असं उपनिषद गद्य आणि पद्य ह्या दोन्ही स्वरूपात आहे. बटुक किंवा वटुक हे शिवाचं एक नाव आहे. या ब्रह्मा, विष्णू, इंद्र इत्यादी देव हे बटुकाची रूप आहे. त्यांना इथे गौण स्थान आहेत आणि त्याला नमस्कार करण्याचे अनेक मंत्र दिले आहेत. या उपनिषदात बटुकाचा एक माला मंत्र दिलाय, तो असा आहे, स ओंकारो य ओंकार, स प्रणवो य प्रणवः, स सर्वव्यापी सर्वव्यापी, सो अनंतो सो अनंतस्तरारम, यत्तारम तत्सूक्ष्मम यत्सूक्ष्मम, तत्शुक्लम तत् यत्शुक्लम, तत् वैद्युतम यद् वैद्युतम, तत्परम ब्रह्म यत्परम ब्रह्म, स एको य एकः, स रुद्रो यो रुद्रः, स ईशानो य ईशानः, स भगवान महेश्वरो यो भगवान महेश्वरः, स भगवान बटुकेश्वरो यो भगवान बटुकेश्वरो. अशा तऱ्हेने त्याचं महत्वाचं स्थान या उपनिषदात आलंय. बटुक हा प्रणव आहे, म्हणजे ओंकाराचं रूप आहे. चतुर्वेद त्याच्यापुढे नम्र होतात, म्हणजे वेदांनाही त्या ठिकाणी गौण स्थान आहे. ईश्वराचं स्थान त्यांनी घेतलंय. तो सर्वव्यापी, म्हणजे प्रत्येक दैवताच्या उपासकाला, भक्ताला, अनुयायाला आपलं दैवत हे सर्वात श्रेष्ठ आहे, अगदी परमेश्वराच्या जागेवर आहे असं वाटत असतं. म्हणून ते त्या तऱ्हेच्या प्रार्थना किंवा मंत्र किंवा उपनिषदासारखे ग्रंथ तयार करतात. तर तो सर्वव्यापी आहे ईश्वरासारखा. अनंत
व तार म्हणजे संसार भयापासून तारणारा, त्याचा उच्चार करताच तो सूक्ष्म रूपाने प्राणी मात्राच्या शरीरात प्रवेश करतो. तो परात्पर आहे, सर्वातीत आहे, एक आहे, योगीराज महेश्वर तो सुद्धा हाच आहे. हाच औषधी वनस्पती जल यात प्रवेश करून सर्व जगाचं रक्षण करतो. बटुक म्हणजे परमात्मा, शेवटी त्याला परमात्माच म्हटलंय. त्याच्या पुढे भस्मधारणाचं महत्व सांगून भस्मात पंचमहाभूतांची शक्ती प्रतीक रूपाने राहते व ते लावल्याने मुक्ती मिळते असं या उपनिषदात म्हटलंय. ही सगळी माहिती भारतीय संस्कृतिकोशाच्या 6व्या खंडात आहे. पुराणांप्रमाणेच उपनिषदामध्ये आपल्या उपास्य देवताचं उदात्तीकरण कसं केलं हे आपण पाहिलं. तर त्याचा एक नमुना म्हणून या उपनिषदाकडे पाहावं. एक गंमत तुम्हाला सांगतो. जेव्हा मोगलांचं राज्य आपल्या देशात होतं तेव्हा काही ब्राह्मणांनी, प्रामुख्याने काशीतलेच ते ब्राह्मण असले पाहिजे, त्यांनी अल्लोपनिषद नावाचं एक उपनिषद लिहिलं. असं बटुकोपनिषद आपल्याला माहिती आहे ते हिंदूंचं दैवत आहे, पण अल्लाच्या होरी उपनिषद लिहिलं आणि त्या उपनिषदातले 24 ते 25 श्लोक आहेत, जास्त नाहीत. पण त्या प्रत्येक श्लोकाच्या शेवटी मुस्लिमांचा अतिशय आवडता जो मंत्र आहे, या इलाहा इल्लल्लाह, हे त्यात आहे. संस्कृतच्या या उपनिषदामध्ये या इलाहा इल्लल्लाह या शब्दाने शेवट होतो प्रत्येक श्लोकाचा. म्हणजे उपनिषद हे कोणावरही लिहिता येतं. आजही एखाद्या राजकारणी लोकांना, भक्ताला असं वाटलं की बा लिहावं आपल्या नेत्यावर, तेही लिहू शकतात. ते या भैरवासोबत भैरवी नावाची एक देवता सुद्धा आहे. तंत्र संप्रदायामध्ये दशमहाविद्या या नावाची एक संकल्पना आहे. त्या ज्या मातृदेवता आहेत, ज्या विद्येच्या देवता आहेत, त्यात 6वी देवी म्हणून भैरवी, षष्टी ज्याला म्हणतात, भैरवी किंवा त्रिपुर भैरवी या नावाची एक मातृदेवता आहे. तिच्या एका हातात जपमाला, पुस्तक व एका हातात अभयमुद्रा आहे. तंत्र संप्रदायात तिला कुंडलिनी शक्तीची देवता, तसंच भैरवाची पत्नी या नात्याने पूजलं जातं. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीपेक्षा तिचं स्थान श्रेष्ठ असल्याचं काही ग्रंथामध्ये म्हटलंय. तिला पार्वती मातेचा अवतार आणि शिवाच्या भैरवनाथ या अवताराची पत्नी म्हणून मान्यता आहे. भैरवी हे भैरव शब्दाचं स्त्रीलिंगी रूप असून दुर्गेचं एक रूप. शिवाच्या 10 शक्तीपैकी एक, 8 अंबा आहे त्यापैकी एक, नित्य प्रलय घडून आणणारी मृत्यू शक्ती, दुर्गेच्या महोत्सवात दुर्गेचे काम करणारी 12 वर्षाची मुलगी, इत्यादी अर्थाने हा शब्द वापरला जातो. काशीला मरण पावलेल्या व्यक्तीला सद्गती मिळण्यासाठी भैरव ज्या यातना भोगास लावतो त्यांना भैरवी यातना म्हणतात. भैरवाच्या यातना या अर्थाने, इथे अर्थ बदलला. भैरव शब्दाचे भैरवा असे स्त्रीलिंगी रूप असून दुःखाची देवता, निवृत्ती व अप्सरांचा एक वर्ग असे त्याचे अर्थ आहेत. वाराणसीतील नगर रचनेच्या विशिष्ट शैलीमध्ये आढळणाऱ्या अरुंद बोळीमध्ये त्रिपुर भैरवीचं मंदिर आहे. तिच्या महात्म्यामुळे आसपासच्या संपूर्ण वस्तीला त्रिपुर भैरवीच्या नावाने ओळखलं जातं. आपल्या भक्तांना ती विद्येसोबतच सुख संपत्ती प्रदान करते अशी तेथील लोकांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापुढेच त्रिपुर भैरवीची भावपूर्ण मुद्रा असलेली प्रतिमा आहे. मंदिर परिसरात एका बाजूला त्रिपुरेश्वर मंदिराचंही शिवलिंग आहे. आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील तेजपूरच्या कोलीबारीतील बामुनी टेकडीवर 400 वर्षांपूर्वी उभारलेले प्रख्यात भैरवी मंदिर आहे. भैरवीला सुद्धा भैरवा एवढंच महत्वाचं स्थान आहे. भारतातील शक्तिपीठांमध्ये त्यांची गणना केली जाते. हिंदुस्थानी संगीतामध्ये भैरवी नावाचा एक राग आहे आणि तो सतत केव्हाही म्हटला जातो. बरेचदा तो गायनाच्या शेवटी म्हटला जातो, पण तो सकाळचा राग आहे म्हणून त्याला सदा चैतन्य असणारा किंवा सतत लोकांना आनंद देणारा असा राग आहे. तर या भैरवीबद्दल हा सकाळी गायला जातो. भक्तिरस निर्माण करणारा राग आहे, गंभीर राग आहे. या भैरव थाट, हा भैरव थाट, भैरवनाचा थाट सुद्धा आहे. त्या थाटाच्या अंतर्गत अनेक राग असतात, तर त्यापैकी हा एक आहे. तर यात ऋषभ आणि दैवत या स्वरांना आंदोलित केलं जातं. रे आणि ध, सा रे ग म रे रे सा असं त्याचं स्वर रचना आहे. मध्यम स्वरावर मींड म्हणजे तो स्वर असा उडून घ्यायचा, हे असा घेऊन मग गांधाराला स्पर्श करून ऋषभ या स्वरावर आंदोलन करून गायक थांबतात. या रागाच्या आरोहात गंधार आणि निषाद अल्प प्रमाणात वापरले जातात. कधी कधी आरोहात पंचमाला ओलांडून मध्यम स्वराद्वारा दैवतावर गायक येतो. उदाहरणार्थ ग म ध प या रागात पंचमाला प्राधान्य स्थान आहे.
आणि रामकली हा जो राग आहे त्याच्यात त्याला किंचित असा त्या पंचमाचं महत्व आहे. मध्यभावरून अधिक ठहराव हा जोगिया म्हणजे अनेक राग बदलण्यात या पंचमाचं स्थान आहे. कलिंगळा रागात आणि रामकली रागात राग भैरवीच्या जवळचे राग आहेत. अशा तऱ्हेने पहाटेच्या वेळी गायला जाणारा हा राग संगीतकारामध्ये गायकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तो भैरवी रागिणी सुद्धा आहे आणि भैरवी या मातृदेवतेशी संबंधित आहे. अशा तऱ्हेने भैरव आणि भैरवी या दोन्ही मातृदेवतांचं जे स्थान आहे संगीतामध्ये सुद्धा आहे, चित्रामध्ये आहे, शिल्पामध्ये आहे, स्थापत्यामध्ये सगळीकडेच आहे. त्याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहिली. या ठिकाणी थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद.